तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही पुढे चालत आहात पण तुमचं मन अजूनही भूतकाळात अडकलंय? जुन्या आठवणी, जुने प्रसंग, जुने लोक अजूनही मनाला दुखवतात आणि कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला त्या सोडता येत नाही. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण भूतकाळ सोडायचा नाही तर तो समजून घेणार आहोत. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हिलिंग जर्नी. यात आपण आपले मन हलके करतो आणि स्वतःशीच कनेक्ट होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले कसं गिल्ट आपल्याला आतून पोखरत जाते आणि स्वतःला माफ करणे किती गरजेचे आहे. पण एक प्रश्न अजूनही उरतो, आपण जर स्वतःला माफ केलं तर मग त्या आठवणी का सुटत नाहीत? कारण त्या आठवणी फक्त घटना नसतात, त्या भावना आहेत. आणि आज आपला उद्देश आहे भूतकाळ मिटवणं. अजिबात नाही, भूतकाळाचे ओझं हलकं करणं. आज तुम्हाला हे जाणवेल की आठवणी दुखावत नाहीत, आपण त्या आठवणींकडे कसं बघतो, त्यांना कसा अर्थ देतो ते दुखावणारं असतं. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. आठवणी का त्रास देतात? आठवणी म्हणजे नेमकं काय? तर आठवणी फक्त आपल्या मेंदूत साठवलेले एक मोमेंट्स असतात. पण जेव्हा त्या आठवणींसोबत भावना जोडल्या जातात तेव्हा त्याच आठवणी जखमा बनतात. उदाहरणार्थ, कोणी आपल्याला सोडून गेलं, कोणी आपल्याला दुखावलं, त्या क्षणी आपल्याला जे दुःख होतं ना ते आपण पुन्हा पुन्हा मनात रिपीट करत असतो. म्हणून त्या आठवणी नाहीत, तर त्या आठवणींना दिलेला अर्थ आपल्याला जास्त दुखावतो. आज आपण एक नवीन दृष्टिकोन बघूया. एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा, जर हा प्रसंग माझ्या आयुष्यात आला नसता तर आज मी जे काही आहे किंवा जो काही आहे तो किंवा ती झालो असतो का? प्रत्येक वेदना, प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवत असते, जे आपल्याला आतून स्ट्रॉंग बनवतं, जे आपल्याला आपल्या बाउंड्रीज सेट करायला शिकवतं, जे आपल्याला सेल्फ लव्ह शिकवतं. भूतकाळ आपण बदलू शकत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलता येऊ शकतो आणि तो बदलायला हवा. तुम्हाला लुईस हे ह्या जगप्रसिद्ध लेखिका माहीत आहेत का? त्यांचं यू कॅन हील युअर लाईफ हे बुक नक्की वाचा. लुईस हे यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता की त्यांना कॅन्सरसारख्या असाध्य रोगाचं निदान झालं होतं. त्यांनी वैद्यकीय उपचारासोबतच स्वतःच्या मानसिकतेवर काम केलं. स्वतःला प्रेम देणं, जुन्या कडू आठवणींना विसरणं, क्षमा करणं आणि नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलणं, या सर्वांवर भर दिला आणि त्यांच्या या तत्वामुळे त्यांनी कॅन्सरवर विजय मिळवला. यावरून आपल्याला एक गोष्ट नक्की कळते, आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. लुईस हे यांची जीवनगाथा प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकात त्यांनी विचार बदला म्हणजे जीवन बदलते ही शिकवण दिली आहे. आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून भूतकाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो, हो ना? चला आता मेडिटेशनसाठी तयार व्हा. आता आपण मेडिटेशन करणार आहोत. डोळे हलकेच बंद करा, शरीर सैल सोडा. आता हळूहळू श्वास आत घ्या आणि हळूहळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा एकदा श्वास हळूहळू आत घ्या आणि श्वास हळूहळू बाहेर सोडा. आता आपल्या मनात ती आठवण आणा जी आजही तुमचं मन दुखावत आहे. तिला पळवू नका, तिला फक्त बघा. आता त्या आठवणीकडे एक प्रेक्षक म्हणून बघा, जसं
तुम्ही एक मूवी बघत आहात. तुम्ही त्या प्रसंगात नाही आहात, तुम्ही फक्त प्रेक्षक आहात. आता स्वतःला सांगा, हा माझा भूतकाळ आहे आणि मी वर्तमान. आता त्या प्रसंगाला, त्या घटनेला किंवा त्या व्यक्तीला सांगा, मी तुला माफ करत आहे. मी स्वतःलाही माफ करत आहे. मी तुला माफ करत आहे. मी स्वतःलाही माफ करत आहे. हे वाक्य मनात रिपीट करा. आता हळूहळू त्या आठवणी धुसर होत आहेत असं इमॅजिन करा. जसं काळे ढग जाऊन लख्ख प्रकाश येतो ना, अगदी तसंच. आता स्वतःला एका प्रकाशात उभं बघा. तुम्हाला खूप हलकं वाटत आहे, मोकळं वाटत आहे आणि शांत वाटत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी तयार असाल, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू डोळे उघडा आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारा आणि चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आणा. मेडिटेशन तर झालं, पण भूतकाळाला बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर या 3 स्टेप्स नक्की फॉलो करा. 1. जुनी आठवण आली की निरीक्षक बना. आपण जसं मूवी बघतो ना, तसंच स्वतःला भूतकाळात बघायचं. नो जजमेंट अँड नो गिल्ट, जस्ट वॉच. दुसरी गोष्ट, प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आठवण, प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतो. म्हणून आज आपण भूतकाळातून काय शिकलो ते लिहून ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट, स्वतःला रोज सांगा, मी माझा भूतकाळ नाही, मी वर्तमान आहे आणि मी आत्ता वर्तमानात जगत आहे. यामुळे तुम्ही भूतकाळाच्या आठवणीतून, वाईट आठवणीतून बाहेर पडाल आणि वर्तमान काळात हसतमुखाने जगायला शिकाल. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडंसं हलकं करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अजून डीप हिलिंग जर्नी बघणार आहोत. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अपेक्षा आणि दुःख यांचा संबंध, त्यामुळे तो व्हिडिओ देखील चुकवू नका. लक्षात ठेवा, तुम्ही भूतकाळाचे कैदी नाही आहात, तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहात. कारण तुमचा आजच तुमचं भूत आणि तुमचं भविष्य घडवत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.